हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, जे काय आपलं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे ना, तर त्यांनी जो काय आपला ग्रुप बी चालू होता ना ॲडमिशन प्रोसेस कॅप राऊंड 2 चा, तर ग्रुप बी चा जो ॲडमिशन प्रोसेस होता ना, तर त्याचा कॅप राऊंड 2 चा जो आहे तो रिझल्ट आज मिळणार होता आणि तो रिझल्ट जो आहे तो महाराष्ट्र सीईटी सेलनं त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड केला आहे। त्याचबरोबर आम्ही पण हा पीडीएफ जो आहे तो आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये शेअर करत आहात, तर तुम्ही तिथून पण हा पीडीएफ ओपन करून तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालं का नाही हे चेक करू शकता। पण तुमचे सर्वात महत्त्वाचे जे डाऊट आहेत त्या व्हिडिओमधून सॉल्व्ह होतील। पीडीएफ वर तुम्ही रिझल्ट चेक करू शकता, सीट भेटली का नाही चेक करू शकता। पण जे काय तुमचे कॉमन डाऊट आहेत, जसा की तुमचा सर्वात अगोदरचा डाऊट हाच येतो की सर आमची कॅटेगरी जी आहे ती ईडब्ल्यूएस आहे, किंवा तुम्ही या पीडीएफ मध्ये बघताय तशी तुमची कॅटेगरी ओबीसी आहे, किंवा मग तुमची कॅटेगरी एसीबीसी आहे, किंवा मग तुमची कॅटेगरी एससी आहे, एसटी आहे, किंवा व्हीजे आहे, एनटीबी आहे, एनटीसी आहे, एनटीडी आहे। पण तुम्हाला सीट जी आहे ती ओपन कॅटेगरीचं किंवा ओपन कोट्यामधून अलॉटमेंट झाला आहे, तर ह्या कंडिशनमध्ये आम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट दिला जाईल का नाही दिला जाईल, का आम्हाला ओपन कॅटेगरीची फीस पे करावी लागेल, तर हा तुमचा बेसिक डाऊट आम्ही सॉल्व्ह करू। त्याचबरोबर तुमचा आणखीन एक कॉमन डाऊट येतो की सर आमच्या नावासमोर जे आहे ते कॉलेजचं नाव आलेलं आहे, म्हणजे आम्हाला सीट भेटलेले आहे, आणि आमच्या कॉलेजच्या नावासमोर जे आहे ते चॉईस नॉट अवेलेबल आलेलं आहे, म्हणजे आम्हाला सीट नाही भेटलेले आहे। पण आमच्या नावासमोर जे आहे ते कॉलेजचं नाव आलेलं असून आम्हाला ईएमडी किंवा त्याचबरोबर ईएमआर असं मेन्शन आहे, तर मग याचा नेमका अर्थ काय होतो, आणि जर हे मेन्शन असेल तर आम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट मिळतो का नाही, किंवा मग आमच्या ॲडमिशनवर याचा काय इफेक्ट होणार का नाही होणार, तर हा पण एक डिटेल डाऊट आम्ही तुमचा सॉल्व्ह करायचा 100% प्रयत्न करू। त्याचबरोबर तुमचा एक कॉमन क्वेश्चन किंवा एक कॉमन जे आहे ती बेसिक प्रोसेस राहते की सर्वात अगोदर तुम्हाला राऊंड 2 मध्ये आहे, म्हणजेच राऊंड 2 जो आपला कॅप राऊंड 2 आला, याच्यामध्ये जर तुम्हाला फ्रेश अलॉटमेंट झाला असेल तर नेमकं तुम्हाला काय प्रोसेस करणं आहे, समोर ॲडमिशनची प्रोसेस कशी राहणार आहे। त्याचबरोबर तुमचा सेकंड क्वेश्चन हाच राहणार आहे की राऊंड 2 मध्ये तुम्हाला जे आहे ते कॉलेज भेटलेलं आहे, म्हणजे जसं की राऊंड 1 मध्ये तुम्हाला एखादं कॉलेज भेटलं होतं आणि राऊंड 2 मध्ये तुम्हाला अजून एखादं नवीन कॉलेज भेटलेलं आहे, म्हणजे तुम्ही राऊंड 1चं कॉलेज जॉईन केलं आणि राऊंड 2 मध्ये तुमचं बेटरमेंट झालेलं आहे, तर तुम्हाला पुढं प्रोसेस नेमकी कशी करायची आहे, तर हा पण क्वेश्चनचा मी तुमचा 100% डाऊट सॉल्व्ह करेल। त्याचबरोबर तुमचा थर्ड क्वेश्चन असा येणार आहे की सर राऊंड 1 मध्ये सीट जॉईन केलता, राऊंड 2 मध्ये बेटरमेंटसाठी अप्लाय केलं, पण राऊंड 2 ला आम्हाला कुठल्याही प्रकारे कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाहीये, तर आम्हाला पुढे नेमकी प्रोसेस काय करावी लागेल, कॉलेजला जाऊन व्हिजिट करावं लागेल का नाही करावं लागेल, तर हा पण मी तुमचा डाऊट 100% सॉल्व्ह करेल। त्याबरोबर तुमचा आणखीन एक क्वेश्चन असा येतो की सर आम्ही राऊंड 1 प्लस राऊंड 2 दोन्ही राऊंडसाठी ऑनलाईन अप्लाय केलं, तर पूर्णच्या पूर्ण जेवढे काय कॉलेज पार्टिसिपेट केले ते BMS असतील किंवा BHMS असतील किंवा BUMS असतील, तर ते चॉईस फिलिंगमध्ये टाकले होते, पण आम्हाला राऊंड 1 राऊंड 2 मध्ये दोन्ही राऊंडमध्ये पण चॉईस नॉट अवेलेबल आलेला आहे, तर आम्हाला पुढे काय करणं आहे आणि आम्हाला थर्ड राऊंडमध्ये जे आहे ते सीट मिळेल का नाही मिळेल, तर हा पण तुमचा 100% डाऊट मी सॉल्व्ह करणार आहे। नंतर तुमचा सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन असा असतो की सर आता राऊंड 2 मध्ये आम्हाला अलॉटमेंट झालं आणि आम्ही जर समजा इन केस कॉलेज जॉईन नाही केलं, आम्ही जर फ्री एक्झिट करतोय, तर देन त्या कंडिशनमध्ये जी सीट आम्हाला राऊंड 2 ला भेटली होती ती सीट आम्हाला थर्ड राऊंड का मिळणार का, किंवा मग जर आम्ही समजा फ्री एक्झिट करतोय तर आम्हाला थर्ड राऊंडसाठी एलिजिबल ठेवलं जाणार की नाही ठेवलं जाणार, आम्ही तिथं चॉईस फिलिंग करू, आम्हाला सीट मिळणार का नाही मिळणार, तर हा पण मी तुमचा एक कॉमन डाऊट आहे तो पण 100% सॉल्व्ह करेल। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचा खात्रीशीर जेवढे काय डाऊट आहेत समजा थर्ड राऊंडला घेऊन राऊंड 2 च्या रिझल्ट बद्दल तर 100% सॉल्व्ह होऊन जातील। तर पहा, सर्वात अगोदर तुम्ही ही पीडीएफ चेक करू शकता। अगोदर तुम्ही पीडीएफ मध्ये तुमचं नाव चेक करणार आहात, तुमच्या नावासमोर जर समजा तुमची इथं कॅटेगरी मेन्शन असेल आणि जी तुमची ओरिजिनल कॅटेगरी आहे ती जर समजा तुमची कॅटेगरी मेन्शन असेल, तर तुम्हाला 100% सीट अलॉटमेंट झाल्याच्या नंतर जे आहे ते कॅटेगरीचा बेनिफिट दिला जातो। ही गोष्ट लक्षात घेऊ शकता। तुमच्या नावासमोर एक कोटा दिसतो, समजा जरी तुमची कॅटेगरी वेगळी असेल आणि तुम्हाला सीट जरी ओपन कोट्यातून भेटली असेल तरी तुम्हाला 100% खात्रीशीर जी आहे ती स्कॉलरशिप दिली जाते, तर त्यामुळे तुम्हाला जास्त पॅनिक होण्याची कुठलीही गरज नाहीये। सेकंड पहा, जर तुमच्या नावासमोर जर कॉलेजचं नाव आलं असेल म्हणजे ते कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट झालं, त्याचा मिनिंग हाच होतो। त्याचबरोबर तुम्हाला इथे एक विद्यार्थी दिसत आहे की ज्याच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल आहे, म्हणजे या विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारे जी आहे ती सेकंड राऊंडमध्ये सीट अलॉटमेंट झालेली नाहीये। आता तुमचा हा डाऊट येईल की सर ह्या विद्यार्थ्याला इथं कॉलेज भेटलं नाही, पण याच्यापेक्षा कमी स्कोरल्या विद्यार्थ्याला सेम कॅटेगरीमधून खाली जे आहे ते चांगले गव्हर्नमेंट कॉलेज पण भेटलेले आहे, तर याचा मिनिंग हाच होतो की ह्या विद्यार्थ्यानं जे कॉलेज चॉईस फिलिंगमध्ये टाकलं होतं का, तर ते कॉलेज ह्या विद्यार्थ्याला या ठिकाणी मिळालेलं नाही आहे, म्हणजे ह्याने एखादं कॉलेज टाकलं असेल त्याच्या 100% जागा या ठिकाणी फुल झालेल्या असतील, त्यामुळे ह्या विद्यार्थ्याला इथं कुठल्याही प्रकारे जे आहे ते सीट अलॉटमेंट झालेलं नाही, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। म्हणजे सिंपलसा टॉपिक हाच आहे की ज्या विद्यार्थ्याच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल असं मेन्शन आहे त्या विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारे जे आहे ती सीट अलॉटमेंट झालेली नाही आहे राऊंड 2 साठी, ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी कन्सिडर करून घेऊ शकता। नंतर तुम्हाला तुमच्या नावासमोर जे आहे ते नो प्रेफरन्स असं मेन्शन येईल, म्हणजे ह्या विद्यार्थ्यांना राऊंड 1 मध्ये जे आहे ते आर्य पोदार आयुर्वेदिक कॉलेज आहे ना मुंबईचा,
तो जॉईन करून ठेवलाय, पण यानं राऊंड 2 मध्ये कुठल्याही प्रकारे चॉईस फिलिंग केलेली नाहीये, म्हणून याच्या नावासमोर जे आहे ते नो प्रेफरन्स असं मेन्शन येत आहे। नो प्रेफरन्सचा मतलब हाच होतो की राऊंड 2 मध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारे कॉलेज टाकलेला नाही आहे। त्यानंतर तुम्ही थोडं खाली आले तर तुमच्या नावासमोर नो चेंज असं मेन्शन येतं, जसं की हा विद्यार्थी याच्या नावासमोर आर्य पोदार आयुर्वेदिक कॉलेज मुंबई आहे आणि नो चेंज आलंय, म्हणजेच यानं जे आहे ते राऊंड 2 मध्ये जे काय कॉलेज टाकले होते त्या कॉलेजमध्ये याला कुठल्याही प्रकारे जे आहे ते बेटरमेंट झालेलं नाही आहे। ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता, त्याच्यामुळे याच्या नावासमोर जे आहे ते नो चेंज आलेलं नाहीये। किंवा हा विद्यार्थी असा असू शकतो की यानं राऊंड 1 मध्ये आर्य पोदार जॉईन केलं आणि राऊंड 2 मध्ये यानं फक्त आर्य पोदारचंच नाव टाकलं होतं, म्हणून या ठिकाणी इथं डायरेक्ट नो चेंज आलेला आहे। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। तर हे झाले तुमचे बेसिक डाऊट की नावासमोर काय मेन्शन असेल तर त्याचा मिनिंग नेमका काय होतो समजा। तर आणखी एक तुम्हाला या ठिकाणी गोष्ट दिसते, जसं की हा विद्यार्थी गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नागपूरचा आहे आणि RET मेन्शन येतं, म्हणजे ह्या विद्यार्थ्यानं राऊंड 1 मध्ये अप्लाय केलं तर ह्याला राऊंड 1 मध्ये हा कॉलेज भेटला होता आणि राऊंड 1 मध्ये ह्या विद्यार्थ्यानं या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म फिल करून आपली डिग्री याच कॉलेजमधून कंप्लीट करण्याचा निर्णय घेतला होता, म्हणून तुम्हाला ह्याच्या नावासमोर जे आहे ते कॉलेजचं नाव दिसतं आणि कॉलेजच्या नावासमोर RET मेन्शन येतं। RET मध्ये या ठिकाणी या विद्यार्थ्यानं रिटेन्शन फॉर्म फिल केला आणि आपलं ऍडमिशन तिथं कंप्लीट केलंय, म्हणजे हा विद्यार्थी तिथूनच त्याची डिग्री कंटिन्यू करत आहे, याचा मीनिंग हाच निघून येतो। तर पहा आणखी एक दिसतं तुम्हाला, जसं की हा विद्यार्थी या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीचा आहे, ओपन कोट्यातून सीट अलॉटमेंट झाला आहे आणि समोर EMD असं मेन्शन आहे। तर EMD काय आहे, हा विद्यार्थी ओबीसी कॅटेगरीचा होता, सीट ओपन कॅटेगरीची भेटली, म्हणजे त्यानं ओपन कॅटेगरीचा एक सीट खाल्ला आणि ह्याचा जो वॅकंट सीट आहे ओबीसी कॅटेगरीचा तो त्यानं त्याच्या कॅटेगरीतल्या कमी स्कोरल्या विद्यार्थ्याला डोनेट केला, म्हणून ह्याच्या नावासमोर EMD येतं। EMDचा मतलब की आपली सीट जी आहे ती आपण ओपन कॅटेगरीमधून घेतोय आणि आपली उरलेली जागा जी आहे ती कॅटेगरीच्या आपल्या कॅटेगरीच्या अदर मुलाला डोनेट करतोय, म्हणून त्याच्या नावासमोर जे आहे ते EMD मेन्शन होऊन येतं। त्यानंतर तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी EMR आहे, EMR म्हणजे या विद्यार्थ्यानं जी काय डोनेट सीट केली ना, तर या ठिकाणी या विद्यार्थ्यानं ती सीट जी आहे ती रिसीव्ह केली, म्हणजेच एक विद्यार्थी कॅटेगरीचा सीट डोनेट करणार आहे आणि दुसरा कॅटेगरीचा विद्यार्थी कमी स्कोरला ती सीट रिसीव्ह करणार आहे। मग जो विद्यार्थी डोनेट करेल त्याच्या नावासमोर EMD येतं आणि जो विद्यार्थी ती सीट रिसीव्ह करेल त्याच्या नावासमोर EMR जे आहे ते मेन्शन होऊन येतं। तर पहा हे झाले तुमचे जी काय सीट अलॉटमेंट लिस्ट आहे ना त्याच्याबद्दल तुमचे बेसिक डाऊट। कॉमन डाऊट हाच आहे, तुम्हाला जर या ठिकाणी सीट अलॉटमेंट झाला असेल तर तुम्ही काय करू शकता, फ्रेश अलॉटमेंट असो किंवा तुम्हाला जे आहे ते नवीन कॉलेज भेटलेला असो बेटरमेंट मिळून, तर तुम्हाला जी काय जॉईनिंगची डेट आहे ना लास्ट डेट तर 9/10/2024 बघायला भेटते। 5:30 वाजेपर्यंत तुम्ही सुट्टीच्या दिवशी पण जाऊन जे आहे ते तुमचे ऍडमिशन कंप्लीट करू शकता, एक तर जॉईन करू शकता, जॉईन करून तुम्ही बेटरमेंटला अप्लाय करून थर्ड राऊंडसाठी 100% जाऊ शकता, किंवा मग तुम्हाला कॉलेज आवडलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म फिल करून तुमची डिग्री त्याच कॉलेजमधून जे आहे ते कंप्लीट करून घेऊ शकता। तर पहा आता जे काय कॉमन क्वेश्चन होते आपले त्याबद्दल आपण चर्चा करूया। सर्वात अगोदर आपला पहिला क्वेश्चन हाच होता की सर आम्हाला राऊंड 2 मध्ये जे आहे ते ए नावाचं कॉलेज भेटला आहे आणि आम्हाला फर्स्ट टाइम हे कॉलेज अलॉटमेंट झाला आहे, तर आम्ही पुढे काय करावं। ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 2 मध्ये फर्स्ट टाइम सीट अलॉटमेंट झाला आहे ना, तर त्या विद्यार्थ्यांना काय करणं आहे, तर तुम्हाला जी काय आपली लास्ट डेट आहे ना राऊंड 2 ची जॉईनिंगची, तर त्या डेटपर्यंत तुम्हाला काय करणं आहे, जेवढे काय ओरिजिनल डॉक्युमेंट राहतील ते डॉक्युमेंट सोबत घेणं आहे। त्याचबरोबर कॉलेजची तुमच्या कॅटेगरीनुसार जी काय फीस राहील ना तर ती फीस घेणं आहे तुम्हाला। फीस तुम्हाला एक तर DDच्या किंवा चेकच्या फॉर्ममध्ये घेणं आहे, ही गोष्ट लक्षात घेऊ शकता। आणि डॉक्युमेंट आणि फीस जे आहे ते तुम्हाला पूर्ण घेऊन जे आहे ते कॉलेजमध्ये जाऊन ऑफलाईन जॉईन करणं आहे। त्या ठिकाणी तुम्ही तेच की कॉलेजला जॉईन करू शकता, बेटरमेंटला अप्लाय करून तुम्ही थर्ड राऊंडला जाऊ शकता, किंवा मग तुम्ही कॉलेजला जॉईन करून त्या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म फिल करू शकता आणि त्याच कॉलेजमधून तुम्ही तुमची डिग्री कंटिन्यू करून तुम्ही काउन्सिलिंग प्रोसेसमधून जे आहे ते आउट होऊ शकता। तर ज्या विद्यार्थ्यांना फ्रेश अलॉटमेंट झाला आहे त्या विद्यार्थ्यांना हीच गोष्ट करणं आहे की तुम्हाला जे कॉलेज भेटला आहे त्या कॉलेजच्या फीसची इन्फॉर्मेशन काढणं आहे, डॉक्युमेंटची इन्फॉर्मेशन काढणं आहे त्यांच्या वेबसाईटवरून, आणि त्यांच्या ब्राउचरमध्ये जे काय पूर्ण इन्फॉर्मेशन मेन्शन आहे त्यानुसार तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जाणं आहे आणि तुम्हाला तुमची जी काय फीस आहे ती DDच्या फॉर्ममध्ये किंवा मग चेकच्या फॉर्ममध्ये तुम्हाला घेऊन जाणं आहे, कॉलेजला जॉईन करणं आहे, जॉईन करून बेटरमेंटला टाकून तुम्ही थर्ड राऊंडला जाऊ शकता, किंवा कॉलेज जॉईन करून तुम्ही त्या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म फिल करून तुम्ही त्याच कॉलेजमधून तुमची डिग्री कंटिन्यू करू शकता आणि काउन्सिलिंग प्रोसेसमधून आउट होऊ शकता। तर ज्या विद्यार्थ्यांना फ्रेश अलॉटमेंट झालं त्या विद्यार्थ्याची ही प्रोसेस जी आहे ती तुम्हाला फॉलो करणं आहे। तर सेकंड आपला कंडिशन हाच बनतो समजा, किंवा सेकंड डाऊट हाच येतो की सर आम्ही जे आहे ते राऊंड 1 मध्ये एक कॉलेज ए नावाचं जॉईन केलं, आम्ही राऊंड 2 ला जे आहे ते चॉईस फिलिंग केलं, पण आम्हाला काय झालं आहे बॅड लक ना, आम्हाला राऊंड 2 मध्ये जे आहे ते कोणत्याही प्रकारे कॉलेज मिळालेलं नाही, म्हणजे आमचं बेटरमेंट किंवा अपग्रेड जे आहे ते झालेलं नाही, आमच्या नावासमोर नो चेंज येत आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1 मध्ये एखादं ए नावाचं कॉलेज भेटलं होतं, राऊंड 2 मध्ये चॉईस फिलिंग केलं पण त्यांचं बेटरमेंट झालं नाही, त्यांना ते कॉलेज परत अलॉटमेंट झालंय आणि नावापुढे जे आहे ते नो चेंज येत आहे, तर त्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे काही प्रोसेस करायची नाही। तुम्हाला डायरेक्ट थर्ड राऊंडचा जो काय नोटीस आहे ना तर त्या नोटीसमध्ये जो काय चॉईस फिलिंगचा डेट आहे ना तर त्याचा वेट करणं आहे, त्या दिवशी तुम्हाला चॉईस फिलिंग करणं आहे आणि त्यानुसार जो काय थर्ड
थर्ड राऊंडचा कट ऑफ जाईल त्यानुसार जर तुम्हाला बेटरमेंट झालं, नवीन कॉलेज भेटलं, तर मग तुम्ही नवीन कॉलेजमध्ये जाऊन तुमचा रिटेन्शन फॉर्म फिल करून तिथून तुम्ही तुमची डिग्री कंटिन्यू करू शकता. किंवा तुम्हाला जर नो चेंज झालं, हाच कॉलेज जर परत भेटला, तर मग थर्ड राऊंडचा जो काही जॉईनिंग डेट राहील तिथे तुम्ही जाऊन तुमचा रिटेन्शन फॉर्म ह्याच कॉलेजमध्ये फिल करून डिग्री कंटिन्यू करू शकता. किंवा कॉलेज तुम्हाला नसलच आवडला तर तुम्ही तिथे ऍडमिशन कॅन्सल करून जे आहे ते काउन्सिलिंग मधून आउट होऊन तुम्ही ड्रॉप घेऊन नेक्स्ट इयर पण काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करू शकता. तर ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1 मध्ये जे कॉलेज भेटलं होतं तेच कॉलेज राऊंड 2 मध्ये भेटलं असेल, नो चेंज झाला असेल, तर ही प्रोसेस जी आहे ती तुम्हाला कंप्लीट फॉलो करणं आहे. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. पहा, त्यानंतर अजून एक डाऊट येतो की सर आम्ही राऊंड 1 मध्ये जे आहे ते ए नावाचं कॉलेज भेटलं होतं ते आम्ही जॉईन केलं, तर राऊंड 2 ला आम्ही चॉईस फिलिंग केला आणि आम्हाला राऊंड 2 मध्ये जे आहे ते बी नावाचं कॉलेज अलॉटमेंट झालं आहे, तर आम्हाला प्रोसेस काय करणं आहे. तर पहा, ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1 मध्ये एखादं ए नावाचं कॉलेज भेटलं होतं, राऊंड 2 मध्ये बी नावाचं कॉलेज भेटलंय, तर ते विद्यार्थी काय करणार आहे, जे काय राऊंड 2 मध्ये बी नावाचं कॉलेज भेटलंय ना त्याचा अलॉटमेंट लेटर डाउनलोड करणार आहे. त्याचा अलॉटमेंट लेटर तुम्ही काय करणार आहे, घेणार आहे आणि तुम्ही राऊंड 1 मध्ये जे कॉलेज तुम्हाला ए नावाचं भेटलं होतं ना त्या ठिकाणी जाऊन तुमचं ऍडमिशन कॅन्सल करून तिथून तुम्ही जे काय तुमचे डॉक्युमेंट प्लस जी काय फीस आहे ना ती तुम्ही रिटर्न करणार आहे. तो डीडी तुम्ही बँकेमध्ये जमा कराल, नंतर तो अकाउंटमध्ये तुमचा पैसा येऊन जाईल आणि तिथून तुम्ही जे आहे ते नवीन तुम्हाला जे काय बी नावाचं कॉलेज भेटलं ना तर त्या नावाच्या कॉलेजच्या नावानं तुम्ही तुमचा डीडी बनवू शकता. त्याचबरोबर त्या कॉलेजचे जे काय तुमचे डॉक्युमेंट आहेत ना ते पूर्णच्या पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही जे काय घेऊन कॉलेज नंबर बी जे आहे तिथे जाऊन जॉईन करणार आहे. सेकंड राऊंडला भेटलेल्या कॉलेजमध्ये तुम्ही जाऊन जॉईन करणार आहे. त्या ठिकाणी पण तुम्हाला 2 ऑप्शन भेटतील. कॉलेज बी जे आहे ना सेकंड राऊंडमध्ये भेटलेलं तिथं तुम्ही जाऊन जॉईन करू शकता आणि थर्ड राऊंडला बेटरमेंटला पण जाऊ शकता बिंदास. किंवा मग तुम्हाला तो कॉलेज आवडला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचा रिटेन्शन फॉर्म फिल करून तुम्हाला जो काय सेकंड राऊंडमध्ये कॉलेज भेटला ना तर तिथून तुमची BMS ची डिग्री पण कंप्लीट करू शकता. म्हणजे सिंपलसा मिनिंग हाच आहे की ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1 मध्ये एखादं कॉलेज भेटलं होतं, राऊंड 2 मध्ये ज्यांचं बेटरमेंट झालेलं आहे, नवीन कॉलेज भेटलेलं आहे ना, तर त्या विद्यार्थ्याला जे राऊंड 1 मध्ये कॉलेज भेटलं होतं तिथं जाणं आहे, तुमचे डॉक्युमेंट फीस तुम्हाला रिटर्न घेणं आहे आणि ते डॉक्युमेंट फीस जे आहे ते पूर्णच्या पूर्ण तुम्हाला नवीन कॉलेजमध्ये घेऊन जाणं आहे. नवीन कॉलेजच्या नावानं तुम्हाला डीडी बनवणं आहे. नवीन कॉलेजची जी काय फीस असेल ती वेगळी फीस तुम्हाला पे करणं आहे आणि जे काय डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला नवीन कॉलेज जे भेटलं राऊंड 2 मध्ये तिथं सबमिट करणं आहे. तिथं जाऊन तुम्ही एक तर जॉईन करून बेटरमेंटला थर्ड राऊंडला पण जाऊ शकता. किंवा मग तुम्हाला ते कॉलेज आवडला तर तुम्ही तुमचा रिटेन्शन फॉर्म फिल करून त्या कॉलेजमधून तुमची डिग्री जी आहे ती कंटिन्यू करू शकता. तर ही कंडिशन बनणार आहे. जर तुमचं बेटरमेंट झालेलं असेल तर तुम्हाला ही पूर्ण प्रोसेस फॉलो करणं पडेल. जर तुम्ही जॉईनिंग डेटमध्ये व्हिजिट नाही करणार तर तुम्हाला ॲज अ फ्री एक्झिट कन्सिडर केलं जाणार आहे. आणि जर तुमची फ्री एक्झिट कॅल्क्युलेट केली जाईल तर तुम्हाला पुढं प्रोसेस काय करणार आहे, तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये एलिजिबल ठेवलं जातं का नाही तर ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पहा, आता चौथा डाऊट आपला एक हाच बनतो किंवा चौथा क्वेश्चन हाच निर्माण होतो की सर आम्ही राऊंड 1 प्लस राऊंड 2 दोन्ही जागेवर जे आहे ते चॉईस फिलिंग केलेला होता, पण आमचा स्कोर कमी असल्यामुळे किंवा कट ऑफ जास्त गेल्यामुळे आम्हाला दोन्ही राऊंडमध्ये जे आहे ते चॉईस नॉट अवेलेबल आलेला आहे. म्हणजे आम्हाला कुठल्याही प्रकारे जे आहे ते सीट अलॉटमेंट झालेलं नाही, तर आम्ही काय करावं. तर पहा, ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1 प्लस राऊंड 2 मध्ये कुठल्याही प्रकारे सीट नाही भेटली, चॉईस नॉट अवेलेबल आलेला आहे ना, त्या दोन्ही विद्यार्थ्याला काय करणं आहे, सिंपल आहे. तुम्हाला जो काय राऊंड 3 होईल ना तर त्याच्या डेटचा वेट करणं आहे. ज्या दिवशी चॉईस फिलिंग चालू होणार आहे ते तुम्हाला फ्रेश चॉईस फिलिंग करणं आहे. मग त्या चॉईस फिलिंगनुसार जो काय कट ऑफ जाईल राऊंड 3 चा त्यानुसार तुम्हाला अलॉटमेंट होणार आहे. जर अलॉटमेंट झालं तर तुम्ही कॉलेज जॉईन करू शकता. जर अलॉटमेंट नाही झालं थर्ड राऊंडमध्ये तुम्ही फोर्थ राऊंडला जे आहे ते एलिजिबल होऊन जाताय. तुम्हाला परत जे आहे ते फोर्थ राऊंडचा चॉईस फिलिंग करणं आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1 प्लस राऊंड 2 मध्ये कॉलेज भेटलंच नाही त्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे प्रोसेस नाही करणं, थर्ड राऊंडचा लॉग इन ID पासवर्ड टाकून चॉईस फिलिंग करणं पडेल. फक्त तुम्हाला एवढीच प्रोसेस करणं आहे. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर पहा, आता कॉमन डाऊट तुमचा हाच होता की सर आम्हाला राऊंड 1 किंवा राऊंड 2 मध्ये जे आहे ते कॉलेज भेटलेलं आहे, आम्ही राऊंड 1 ला फ्री एक्झिट केला होता आणि आता आम्ही राऊंड 2 मध्ये पण फ्री एक्झिट करणार आहोत. किंवा मग आम्हाला राऊंड 2 मध्ये फर्स्ट टाइम कॉलेज भेटलं आणि आम्ही फ्री एक्झिट करण्याचा विचार करत आहात, तर आम्हाला थर्ड राऊंडला एलिजिबल ठेवलं जाणार आहे का. तर पहा, जर तुम्ही राऊंड 2 मध्ये फ्री एक्झिट करताय तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे थर्ड राऊंडला एलिजिबल ठेवलं जाणार नाही आहे. जर तुम्हाला थर्ड राऊंडला चॉईस फिलिंग करणं आहे किंवा थर्ड राऊंडमध्ये पार्टिसिपेट करणं आहे तर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म जे आहे ते 1000 रुपये पे करून परत एक वेळेस फिल करणं आहे. जर तुम्ही फ्री एक्झिट करताय राऊंड 2 मध्ये आणि तुम्ही जर रजिस्ट्रेशन फॉर्म फिल नाही करत थर्ड राऊंडचा तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे थर्ड राऊंडमध्ये एलिजिबल केलं जाणार नाही. म्हणजे जे विद्यार्थी राऊंड 2 मध्ये भेटलेली सीट सोडून फ्री एक्झिट करत आहेत आणि थर्ड राऊंडमध्ये जाण्याचा विचार करत आहेत तर त्या विद्यार्थ्याला थर्ड राऊंडचा जो ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होणार आहे तिथे तुम्हाला परत एक वेळेस काउन्सिलिंगचा फॉर्म फिल करणं आहे, तरच तुम्हाला चॉईस फिलिंगसाठी या ठिकाणी एलिजिबल ठेवलं जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. पण माझा पर्सनली हाच सल्ला राहील की तुम्ही कॉलेज जॉईन करून जे आहे ते थर्ड राऊंडला बेटरमेंटला अप्लाय करू शकता, जेणेकरून की तुमचा एक सीट त्या ठिकाणी 100% बुक होऊन जाईल. तर पहा, जे काय तुमचे कॉमन डाऊट होते ते पूर्ण मी विथ डिटेल एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ग्रुप बी चा BMS BHMS राऊंड 2 चा, त्याचबरोबर तुम्हाला राऊंड 3 मध्ये कोणत्या कंडिशनमध्ये एलिजिबल केलं जाईल किंवा बेटरमेंट कसं करणं आहे किंवा अपग्रेडेशन कसं करणं आहे तुम्हाला
तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा. त्याचबरोबर जर तुम्हाला आमचा पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल थर्ड राऊंडसाठी किंवा थर्ड राऊंडमधून नंतर जे काय चौथा राऊंड होईल 5वा राऊंड होईल त्यासाठी, तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा. आम्ही तुम्हाला तिथं पेड काउन्सिलिंग आणि पर्सनल गाईड दोन्हीबद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन 100% शेअर करू.